सर्वभौमादि सदुरंता उत्तरोत्तर कामिना अवांगमनसगम्यन्तमात्मानं स्वरा सर्वभौमादि सदुरंता उत्तरोत्तर कामिना अवांगमनसगम्य परमात्मा आनंद परमात्म्याचा आनंद रूप सांगण्याकरता हा श्लोक आहे. जेव्हा जो आनंद आपल्याला प्राप्त होत असतो तो आनंद कोणाच्याही मनामध्ये ब्रह्म आहे. जिथे जिथे गोडी उपलब्ध होत असते ती गोडी त्या पदार्थाची नसून कोणाची आहे, साखरेची आहे. जसं ब्रह्म आनंद स्वरूप आहे ना. साखर गोडी हे साखरेचं काय आणावं लागत असते काय. तसं ज्ञान आहे भगवंताचं, संतांचं ज्ञान भगवंताचं काय स्वरूप आहे. खंदारकर महाराज सांगायचे. एकाने प्रश्न केला, म्हणलं तुकाराम महाराजाची गोष्ट वेगळी, ज्ञानेश्वर महाराजांची गोष्ट वेगळी. ज्ञानेश्वर महाराजाचा जन्म ब्राह्मण कुलात आहे, विद्वानात आहे. तुकोबाराचं काय आहे खेळ वर्ग नाही का, शेतकऱ्याचं पोर. त्याला कुठं माहिती असते का कशाला ओम पूर्ण मला पूर्ण माहिती. मग इतकं मोठं ज्ञान तुकोबाराच्या ठिकाणी आलं. त्याने काही अध्ययन केलं होतं का. म्हणजे खंदारकर महाराज सांगायचे, म्हणलं हे पहा आपली नीती त्यांच्या ठिकाणी लावू नाही. एखाद्या दिव्याला प्रकाश द्यायचा असेल तर काय करावं लागतं, त्याच्यात तेल पाहिजे, पुन्हा काय प्रकाश किती देते एवढं. आणि पुन्हा वारा आला तर, आणि कोणाच्या गवताच्या गंजीला लावलं तर सगळ्या गवताच्या गंजी हे आपलं आहे. सूर्याला प्रकाश आणण्याकरता प्रकाश त्याला आणावा लागत असतो का प्रकाश घेऊनच येत असतं. घेऊन येतो का त्याचं स्वरूपच आहे. जसं ज्ञान आहे संतांचं काय उपलब्धाची आणावं लागतं नाही का. म्हणून ते काय आणावं लागत स्वभावात आहे. म्हणून दैवी संपत्तीचे गुण संत आणत असतात. कायच दैवी प्रकृती महात्मा नसतं मग काय त्याला काय आणावं लागतं का तुमच्या आमच्यासारखं. तो काय म्हणे आम्ही राजे ते काय एकेची ठाई बैसला तरी सर्व तुझी हे असं अंगी विश्वदा. ते परिच्छिन्न राहिले की एवढं ब्रह्म आहे तेवढं झाले. मग आपलं गणित त्यांना लावता का माहीत काय करेल. त्यांचं कुठं एखाद्या माणसाने एवढा मोठा दगड उचलणं होत नाही. नाही म्हणलं मी गिरीधर उचललो, गोवर्धन उचललो. गोवर्धन कुठं उचलता येईल असते का. जाऊ दे केवढा मोठा गोवर्धन आहे. आमच्याकडनं कसली प्रदक्षिणा होती गोवर्धनाची. सीताराम वगैरे आम्ही आपली गाडीत गेले पायी थोडी होते काय. म्हणून इथे हा एक दृष्टांत इथे घेतलेला आहे. बरे सगळे आनंद जे आहे ना तुमच्या पंचदशी ग्रंथामध्ये विचारसागर ग्रंथामध्ये एक पक्ष आनंद कसे अधिकोत्तर असते याचं वर्णन आहे नाही काय. सामान्य माणसापेक्षा आमदार मोठा, आमदारापेक्षा खासदारापेक्षा राज्यमंत्री, राजमंत्रीपेक्षा कॅबिनेट मंत्री, आणि सर्वांचा मुख्य कोणतं नरेंद्र मोदी. शेवटी पदव्या काय झाल्या संपल्या. मग ब्रह्मानंदापर्यंत काय जाते. सगळ्या ब्रह्मानंदामध्ये सगळ्या आनंदाचा काय होतो. समुद्रामध्ये सगळ्या नद्याचा काय होते. एका परिसरामध्ये सगळी श्रीमंती काय होते प्राप्त होत असे. त्याप्रमाणे इथे सार्वभौमादि सुधांता उत्तरोत्तर का सार्वभौम राजापासून तो कोणापर्यंत ब्रह्मविद्यापर्यंत. सार्वभौम राजाला काही मिळवायचं आहे का आता. तृप्ती झालेलं आहे. काय झालं आहे तुमच्या पंचदशी ग्रंथामध्ये 7व्या प्रकरणामध्ये ब्रह्मविद्येची काय सांगितली.
आत्मानं चेत विजानीयात किमिच्छन् कस्य कामाय शरीरम. तो कशाला चालवतो? सूर्याला कुठं प्रकाश आणावा लागतो का? मग ते प्राप्तस्य प्राप्त, त्याला काही प्राप्त करून घ्यावं नाही. इथं मध्यम या लब्ध इमं प्राप्यम इथं मस्वेतमे भविष्यती. त्याला काय आणखी नरेंद्र मोदीला काय सरपंचाची जागा मोकळी आहे, फॉर्म भरा किती असे भारतातले कोट्यवधी समोर सरपंच एका पदात काय आहे. मध्ये एक दृष्टांत देऊन सांगतात, उत्तरोत्तर कामीना एकापेक्षा एक आनंद. सगळ्यात राजाचा आनंद, त्यापेक्षा लहान मुलाचा आनंद, त्यापेक्षा ब्रह्मविद्याचा. आणि पुढे आनंदाची परिसीमा काय झाली आहे काय? बोरीबंदर आलं म्हणजे श्रेष्ठाची परिसीमा. म्हटलं तर पुढे कुठं गाडी जायचं, कुठं समुद्रात जायचं का? म्हणून उत्तरोत्तर कामीना. तो ब्रह्मवेद्याचा आनंद कसा असतो, स्वरूप आनंद कसा असतो, त्याचं उत्तर अवांग मनस गम्ययम अयमात्मा आनंद तत्परा. म्हणून अवांग मनस गम्य मनबुद्धीवारिणी काय सांगू झाले सुखाची अभाई नाही ना. सेवित वारस अवघ्याची त्रैलोक्य अवघाची संसार असा आनंद त्यांच्या ठिकाणी असं. मन बुद्धी वगैरेची तिथे लागू शकत नाही. म्हणून सर्व आनंदाची परिसीमा म्हणजे ब्रह्म आनंद. आता आनंद नावाची वस्तू काय झाली म्हणून त्या आनंदाला कोणतं पद लावलं? परमानंद. आता आनंद काय झाले राहिलं. मग 30वा श्लोकात नाही, 33वा श्लोक ना. अवांग मनस गम्यम आनंद तत्परा. संपला सगळं. हा श्लोक कोणता श्लोक सांगायचा? शिलान्यास भेदकोपाधि मत योग विवेक तो वैषम्योपाधि नाम प्रथमाकृति शांता घोर शिलान्यास भेद उपाधि मत. शांत वृत्ती, घोर वृत्ती आणि मूढ वृत्ती या 3 अर्थ सांगितलेला. शांत वृत्ती म्हणजे कोणती, घोर वृत्ती म्हणजे कोणती, मूढ वृत्ती म्हणजे कोणती. ज्या वृत्तीमध्ये विवेक वैराग्य वगैरे आधी करून असते तिला कोणती वृत्ती म्हणतात? शांत. आनंद असतो तिच्यात. काय आपण ध्यानाकरता बसलो, कोणती वृत्ती आहे? शांत वृत्ती आहे बरं का. शिला आहे ना शांत. पुढे घोर शिलाध्यास. घोर वृत्ती म्हणजे जिच्यामध्ये आपल्याला दुःख आहे आणि दुसऱ्याला काय आहे, एक घोर वृत्ती. शांत बसलेला आहे सात्विक वृत्ती, शांत वृत्ती. बरं चहा पिण्याची इच्छा झाली कोणती? आता घोर वृत्ती. वेळेवर नाही आला तर तो आहे काय म्हणलं काही कळतंय का? 7चा नाश्ता होत असते, 8 वाजून गेले नाश्ता नाही अजून म्हणलं तुला. हे सगळे वृत्तीचे काय आहे प्रकार आहे. म्हणजे ते कोणतं काय शांत शिलाध्यास भेद उपाधी होय. कोणत्यामुळे सगळे झाले? सगळे उपाधीच्या भेदामुळे. कशामुळे? सत्वगुण रजगुण आणि याच्यामुळे. तमस्त्व ज्ञानजम विद्धी मोहरम सर्व प्रमादान संहिष्टन्य नाही का नाही. तत्र सत्व निर्मलत्वात् प्रकाशकं मनामयं सुखसंगेन ज्ञान लोभ प्रवृत्तिरारंभा कर्मणामशमस्फुरा रजस्सैतानि जायन्ते. एकाच माणसाच्या ठिकाणी सर्व प्रकार आपल्याला काय होतात पाहायला मिळतात. वेळेबरोबर चहा बी आनंदीला म्हणजे वा काय गोड पोरगा आहे वेळेवर घेऊन येतो. शांत वृत्ती. वेळ लावला तर काय काय मग कोणती वृत्ती? घोर वृत्ती नाही का. 11ला जेवण सांगितलं 3 वाजता जेवण वाढलं. कोणती वृत्ती? मूढ वृत्ती. त्याच्यामध्ये सगळे विकार काय होतात? शोक समूह वगैरे कुठामध्ये असतं ते
त्याला मूढवृत्ती म्हणतात. आत्महत्या वगैरे करताय कोणती वृत्ती आहे? मूढवृत्ती आहे. म्हणून या वृत्तीमुळे आणखी तसं तसं मत झालेलं आहे. योग विवेक तो वैषम्य ध्येय पाकृती, या दोन्ही वृत्तीचा विचार योग विवेकता आणि वैषम्य आणि जागृती. 11व्यामध्ये योग सांगितला. कोणता सांगितला? ब्रह्मानंद परोक्षामी जाते तस्मिन शेषिता एकामस्मरणार्थ प्राथमिक. कोणता योग सांगितला? 12व्यामध्ये आत्मज्ञान सांगितलं, नाही का? त्याच्यामध्ये एक 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 वर्णन होऊन गेलं. शांत घोर विवेक योग. याच्यामध्ये 11व्यामध्ये योग सांगितला आणि 12व्या आणि 13व्यामध्ये विवेक सांगितले आहे. अद्वैतानंद प्रकरण. कोणतं? आत्म्याच्या ठिकाणी काहीतरी आनंद आणण्याकरता आपल्याला आणण्याची अपेक्षा असते का? नाही का? एखादा लोखंड असेल, तापवायचं असेल तर उष्ण्याची काय आहे? आणि उष्ण अग्नीच्या ठिकाणी अग्नी आणण्याकरता आणावं लागतं. त्याचं स्वरूपच आहे. स्वरूपच आहे. ब्रह्माचा आनंद एक आहे. मग स्वरूपच आहे. त्याला काही आनंद आणावा लागत असते, मुळात स्वरूपच आहे. ते त्याचं काय आहे? शांता घोरा दिवशी 32 भेदोक उपाधी मत आहे. कोणामुळे भेद पडलेले आहे? उपाधीमुळे. कोणती? उपाधीमुळेच करते. एकच आकाश आहे. मग आकाशाच्या ठिकाणी घटाकाश, मठाकाश, जलाकाश, मेघाकाश हे आले. आत्मा किती आहे? एकच आहे. जहाज, अंडाचे, स्वेदचे, बुद्धीचे. हे कोणामुळे? उपाधी. कोणत्याही देहामध्ये असलेला आत्मा तो काही भिन्न भिन्न होत असतो, एकच होत असतो. सर्वागती राम सूर्यप्रकाश. मग संत जे असतात ते काही दिसत नाही, पण आनंदाला पारावार नाही. तो आनंद आला कुठं? तुमचा आमचा आनंद उपाधीवर काय असं? भरपूर चहा पिण्याची इच्छा आहे, अर्धाच भांडा आणतो. आपला आनंद कशावर वाटत असतो? एक परगाव होता, त्याला जेवायला मिळाला, दसव्याला नाही, काही नाही. आणि पुढे ते द्वादशी सोडण्याकरता लोक लाडू घेऊन. त्याने विचार केला, म्हणला इतर दिवस जरी आपल्याला जेवायला मिळालं नाही, द्वादशी दिवशी धनपून लाडू खायचे, भाताला हात लावायचाच नाही. मग तो वाढणारा क्रम असतो. काय असो? नाही, एकाच माणसाला 10-5 वाढायचे आणि एकाला एकच वाढायचं जमतं का ते? आणि तो म्हणायचा वाढ वाढ वाढ. असं का वाढतो का पुढे जायचं? माझा आनंद कशावर मिळाय? उपाधीवर. कशावर आहे? आपला आनंद कशावर मिळाय? उपाधीवर आहे. मग आपल्याला सुद्धा चिंतना करताय ना आत्मजीवन. उपाधीवर जर आनंद आहे तर आपल्याला झोपेमध्ये विषय नसताना आनंद झाला, मग तिथे विषय आहे काय? जो आनंद आहे तरी कोणाचा? शेवटी तो आनंद कोणाचा आहे? एक 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 होतं. समाधीमध्ये विषय आहे का? मग काय? तो आनंद सेवितो हार घ्या रे हो ना. काय इकडे पाव तर कन्या मिळेना, भाकरी मिळेना. जिजाबाई रागवली म्हणजे काही कळतंय का? पूर्णाच्या पोळी करा नसं करा आहे का काही घरामध्ये? दरदरीत पाण्या आहे का नाही? मग आपला आनंद कशावर अवलंबून विषय? संताचा आनंद का विषयावर? आनंदही निर्भर आणि सुखदुःख नाही. म्हणून या आनंदाचा हे पाडण्याकरता उपाधी कारणीभूत आहे. काय कारणीभूत आहे? नाही का? जशी उपाधी असेल तसा तसा आनंद आपल्याला काय होतो? प्राप्त होतो. उपाधीवर ते अवलंबून असल्यामुळे त्याच्यामध्ये भेद निर्माण झालेला आहे. वस्तुतः तिथे निर्विकार स्वरूप ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी एकम एवम अद्वितीयम. तिथे कोणत्याही प्रकारे नाही आहे का? उपाधी वेगळी आणि काहीच संसार. तिथं कुठला आला संसार वगैरे आधी करून? सूर्याला कुठं तेल वात लावायला लागत असते काय? म्हणलं सूर्य महाराज तुम्ही प्रकाश देत नाही तर तेल टाकू देत.
तर सूर्य जाऊ द्या. म्हणून भेद पाडणाऱ्या कोणाही उपाधी आहे. त्या उपाधीमध्ये 3 प्रकार: शांत वृत्ती, घोर वृत्ती आणि ज्या वृत्तीमध्ये आपल्यालाही आनंद, दुसऱ्यालाही आनंद. अत्तराचं दुकान कशाचं? आपल्यालाही आनंद. आणि कोळशाच्या दुकानात दोघांना काय? हे पुस्तकाचं दुकान असते बघा. नाही गिऱ्हाईक आलं तर आपला ज्ञानेश्वरी वाचत बसवलं. म्हणून या 3 वृत्त्या या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. निरुपाधी ब्रह्मतत्वे भासमाने स्वयंप्रभे अद्वैते पुढे नास्ते ब्रह्मानंद उच्यते. निरुपाधी ब्रह्मतत्वे भासमाने स्वयंप्रभे. ब्रह्म हे तत्व कसं आहे? कोणत्याही प्रकारची उपाधी त्या ठिकाणी नाही. उपाधी ही सगळी मायेची कार्य आहे का? ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी माया आहे का आणावी लागली? तिथं कुठे माया आहे का? उपाधी वेगळी, काहीच संसार. मग माया कुठं कशा जगत संगती करता? कारण शुद्ध ब्रह्मापासून जगत निर्माण होऊ शकत दिसते याची. मग काय आणावं लागते? काय काय कुठं दोराच्या ठिकाणी कुठं सर्प होत असते का? समजा एक दोरावरती सर्पाचा काय करा? भ्रम करा. अधिक डोकं वाढवत होतं आहे ना. नाही ऐकायच्या बघा. अधिक डोकं म्हणजे द्वारवळातला सर्प कुठं दिसतो? आहे का रे? आणि पुन्हा सांगतो कशावर दिसतो म्हटलं डोळ्याला काय झाला? आजार. मला डोळ्याला रोग झाल्यानंतर दृष्टी कमी होत असते का वाढत असते? आहे का? नाही म्हटलं तिथला साप कुठं दिसतो? त्याचाच भाऊ आगाऊपणा करायचा नाही. तिथला साप इथं कसा दिसे? मग तो स्वतःचं मत सांगतो दोरीचंच ब्रह्मरूपाने काय होते. मग त्याचे खंडन करतो. म्हणलं दोरीचं ब्रह्मरूपाने कुठं ज्ञान होत असते का? जसा पदार्थ असेल तसं त्याचं काय होते? जाऊ दे, दृष्टांत संपला. तेव्हा ह्याच्या आणखी आहे ना तुमच्या अद्वैत त्रिपुटी नसते. स्वयंअंत तत्वविचार म्हणतात त्याला. शेवटी अंतिम तत्व कोणतं आहे? अद्वैत. सगळे उपाध्या काय झाल्या? संपल्या. सगळ्या नदीचे प्रवाह समुद्रामध्ये काय झाले? मग एकमेव द्वितीय ब्रह्म समुद्र आहे. आता समुद्राच्या पलीकडे संपला. त्याला अद्वैत त्रिपुटी नसते. अद्वैतामध्ये कोणत्याही प्रकारे ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, कर्ता, कर्म, विशेषण, दृष्ट, दृष्टा, दर्शन कोणत्याही त्रिपुटीचा संबंध नाही. सगळी त्रिपुटी कोण दाखवते? तुमच्या 18व्या अध्यायामध्ये आहे ना. म्हणलं काय यस्य नाम करतो भाव बुद्धी यस्य नाही अथवाभिषयी मान लोकांना. मग आलं का? हे सर्व आलं कशावर? त्याला कारणीभूत आहे एक अज्ञान. मी करता आहे असं समजलं. मग एक मी करता असं समजल्यानंतर माझं दुःख कोण भोगेल? मग त्याच्याकरता ज्ञाता, ज्ञान, ज्ञेय, कर्ता, कर्म, क्रिया, सुख वगैरे 3 प्रकार काय केले? पडलेले आहेत. हे सगळे प्रकार मायेचे आहे. मायेचा ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी कालत्रयी संबंध नाही. सूर्याच्या ठिकाणी कधीतरी अंधकार भासला होता का? नाही का? आता एखाद्या लहान मुलाच्या ठिकाणी तरुणपणा नसतो. मग आता नाही म्हणता येते का? आल्याशिवाय राहत नाही. नाही का? लहान मुलाला जन्मल्यावर कुठं मिशी असते का? आल्याशिवाय राहत नाही. मुलीच्या ठिकाणी मुलीच्या ठिकाणी मिशीचा त्रय खाली एक दृष्टांत काय करा आपलं. म्हणून भेद निर्माण करण्याकरता कोण कारणीभूत आहे? मग भेद जर नष्ट करायची असेल तर उपाधी काय करायचा? काढून टाकायची का? त्याचा मिथ्यात्व ठरवायचं. मिथ्यात्व हे सगळ्या उपाधी असते ना आपल्याला. घटाकाश, मठाकाश, जलाकाश, मेघाकाश,
आकाश किती आहे, उपाधी किती आहे. मग आपल्याला ब्रह्माचा निराश करता येतो का उपाधीचा? नासतो विद्यते भाव लाभ भयोरपी दृष्टवंत असताना मग आपण काय करतो, त्या उपाधीचा नाश करतो. म्हणजे त्याचा मिथ्यात्व ठरवतो. काय ठरवतो? पण आकाश किती आहे, एक आहे. उपाधी किती आहे, आत्मा किती आहे आणि उपाधी किती आहे. जारज अंडज श्रीज उद्मज जीवात्मा प्रत्येकाच्या सर्पादे सुद्धा आत्मा आहे ना, काय नाही काय. पण ते दुष्ट योनी आहे. कोणती योनी आहे? अतिपापाचं फळ आहे. तुमच्या 16व्या अध्यायामध्ये त्याचं वर्णन आहे. कोणत्या अध्यायात? तानंद दिशित क्रूर संसार असुरी योनी, किड्याची योनी. कोणती किडी? ऐसे होती तर उतरून लोष्ट आणि इष्ट विषयांच्या त्रिविधम कर्मण. तुम्ही जसं कर्म कराल त्याप्रमाणे त्याला फळाची. इष्टकर्म केलं तर स्वर्गाधिकाची, बरं का. अनिष्ट कर्म केलं तर नरकाधिकाची. इष्टही नाही, काही नाही, अनिष्ट नाही. मधल्या अवस्थेमध्ये कोणती मनुष्य आहे. माझा कर्म कुठं साम्य होईल तेव्हा कुठं मनुष्य जे मिळेल. म्हणून मागवता हाची जन्म पावसी येतो न घडे नाही कार्य अनुभवसी. एकदा मनुष्य गेला की आता मागवता येईल आणि आज जेवण करून घ्या, उद्या जेवण मिळेल. संपला आपला भेदपाधी ते पुढं असे. म्हणून निरुपाधिक ब्रह्मतत्व जे आहे भासमाने स्वयंप्रभे. स्वयंप्रभे म्हणजे सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रकाश देतो असा त्याचा अर्थ. ज्ञान म्हणाला. ज्ञानाला सुद्धा काय म्हटलेलं आहे? प्रकाश. म्हणजे प्रकाश शब्दाचा वाच्यार्थ कोणता घ्यायचा? ज्ञान. म्हणून तो स्वयंप्रकाश आहे. त्याला आणावं लागत असते, आणायचं नाही का. साखरेच्या ठिकाणी गोडी आणावी लागते, काय आहे स्वयं तिचं काय आहे. जसं चेद हे ब्रह्माचं काय आहे? स्वयंप्रकाश आहे. अद्वैत ते कुठे नसते. आता सगळ्या उपाधीचा निराश केल्यानंतर काही शिल्लक राहत नाही का? मग शून्यवाद आहे. बुद्धांचा कोणता वाद आहे? मग काहीच शिल्लक राहिलं नाही असं म्हटलं तर शून्यातून जगत झालं का? अभावा कोणत्या याला उपादान कारण होऊ शकत. मातीच नाही तर घट करील. नाही म्हणलं आमच्या गावचा कुंभार फार हुशार आहे. मला इतका हुशार आहे, माती नाही दिली तरी काय करणार? शक्य आहे का? मग घट जरी फुटला माती जशीच आहे. घटाबरोबर मातीचा अभाव होत असतो का? मग किती सगळ्या उपाधीचा निराश केल्यानंतर जे तत्व राहते त्याला म्हणायचं ब्रह्म. नासतो विद्यते आहे ना भाव विद्यते सुद्धा उभयोरपी दृष्टवंत. अंतिम तत्व कोणतं? कृतकृत्यस्य. याच्यामध्ये आपल्याला बरं कृतकृत्यता प्राप्त होते. काय होते? इदमध्यम मया लब्धमेव प्राप्त इदमस्ते इदमनी. याच्यात आनंद प्राप्त होऊ शकत. मग सगळ्या उपाधी काय होतात? नाहीशा होत असतात. त्याला निरुपाधिक ब्रह्मतत्व असं म्हणतात. ते कसं आहे? किम स्वरूप आहे? स्वयंप्रभे म्हणजे स्वयंप्रकाश रूप आहे. आणि अद्वैत त्रिपुटी नास्ती ब्रह्मानंद उच्चते. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारे त्रिपुटी नाही. अद्वैत स्वरूपामध्ये त्रिपुटी आली का? समुद्रामध्ये कुठं नद्याचा भेद आहे का? तिथे अग्नीमध्ये कुठं लाकडाचा भेद आहे का? मग तिथे भेद सगळे का होतात? तो का म्हणे भेदाभेद हे विश्वाची तिथं कुठला आला भेद? भेद हा वास्तव असतो का उपाधीमुळे प्रतिष्ठेला येतो? उपाधी बाजूला केली तर भेद काय झाला? तो का म्हणे भेदाभेद गेला वाद. आता कुठला भेद राहा? शरीरामध्ये भेद आहे. कशामध्ये? आत्म्यामध्ये भेद आहे का? आत्मा इथून तिथून काय? एखाद्या भिंतीवर चित्र काढले असले त्या चित्रामध्ये भेद आहे काय? पण सर्व भेदामध्ये आश्रय कोण आहे? भिंत. भिंत किती मात्र सगळ्या ब्रह्मांडाला आश्रय कोण आहे? त्या विचारसागरामध्ये आहे मंगलाचरण. जो आधार नाम
बुद्धी जाणे आणि तो अपार शुद्ध परमात्मा. मग शुद्ध बुद्धी जाणे, वृत्तीव्याप्तीने जाणे, फलव्याप्तीने. दोन मधला फरक ते तुम्हाला नाही, दुसऱ्या वर्षाला. म्हणून एक दृष्टांत येतो. निरुपाधी ब्रह्मतत्वे भासमाने स्वयंप्रभे अद्वैत त्रिपुटी नास्ती. अद्वैतामध्ये कोणत्याही प्रकारे ज्या ठिकाणी सर्व त्रिपुटीचा बाध झालेला असतो आणि एक परमात्माच काय राहतो, नेह नानास्ती. दुसरा काय अजातवाद, कोणता वाद? प्रपंच एक झाला होता हे समोर, म्हणजे पुढे होईल मागू होता म्हणलं आज नाही उद्या होईल की पुढे. त्याच्यामध्ये शक्य नाही. ब्रह्मदेव जरी आला तरी उपाधी निर्माण करू शकत. अद्वैत येथे पुढे नसते. त्याला भूमविद्या असं म्हणतात ना. भूमा आनंद येते उच्चते. योगही भूमा तर सुखम नाल्पे. त्या भूमविद्या म्हणतात. कोणती विद्या? सर्वात श्रेष्ठ कोणती विद्या आहे? ब्रह्मविद्या. आणि त्याच मान्याने सगळ्या स्वप्नातल्या विद्या. कशातल्या? स्वप्नेचे चेहरे. काय उपयोग आहे? म्हणून तमेव विदित्वा तथ्यमृत्युमेति नान्य पंथा विद्यते. मग शुकाचार्याने परीक्षितीला कोणती विद्या सांगितली? आणि शोक निवृत्ती करता अर्जुनाला कोणती भक्ती सांगितली? श्रीखंड कसा तयार करावा नसतो. सर्वात श्रेष्ठ विद्या कोणती? ती मृत्यूच्या काय देते? तमेव विदित्वा अतिमृत्यू येते नान्य पंथा. त्याला मृत्यूलंघन दाखवत सगळा निराश होऊन जातात. अद्वैत येते कुठे नसते. त्याला ब्रह्मानंद म्हणतात. कोणता आनंद? सुखे शिव ब्रह्मानंदान गाव ब्राह्मण. त्याला भूमविद्या असं म्हणा. कोणती विद्या? सर्वश्रेष्ठ विद्याच म्हणतात. इदं तुझे गुह्यतमं प्रक्षा ज्ञान विज्ञान सहितम यज्ञ. म्हणलं ही विद्या कशी आहे? राजविद्या. राजगुह्यम पवित्रमिदं अध्यक्षागमं धर्म्यं सुसुखं कर्तुं. असल्या प्रकारची विद्या आहे. आनंदाची गोष्ट. मग आपल्या असे नाही का याच्यामध्ये काही पर्याय नाही. ज्याला जिज्ञासा असेल त्याला काय करायचं? एखाद्या याच्यामध्ये 10वीमध्ये प्रवेश केला असं करायचा असला तर 9वीपर्यंत काय झाला पाहिजे? तर 10वीमध्ये काय आहे? आणि इथं काय 10वी झालं तर वारकरी शिक्षण संस्थेत प्रवेश मिळते. आणि 5वी शिकला असला तर मिळत नाही का? हे वैभव गरज आहे. ते शिक्षणाचा काय नाही भेद नाही. म्हणून त्याला भूमविद्या असं म्हणत असतात. म्हणजे गीता म्हणा किंवा तत्त्वाचं विवेचन करणारे ग्रंथ आहे ते कशाचं विवरण करत असते? भूमविद्या. ब्रह्मविद्या. कोणती विद्या? यशाची विद्या. म्हणून त्याला भूमविद्या असं म्हणत असतात. ब्रह्मानंद विदे ग्रंथे पंचयुक्ता ईर्षा आणि विषयानंद येते न द्वारेन अंतःप्रवेशता. ब्रह्मानंद विदे ग्रंथे पंचोध्याय. मग मी 15वा अध्याय कशाकरता सांगितला? त्याची 2 कारणं आहे. मग मोठ्या आनंदाकडे आपल्याला जाता येते म्हणून कोणता आनंद सांगितला? विषयानंद आहे. हा ब्रह्मानंदाचा अंश आहे. काय? एक आहे. आणि दुसरा कोणता आहे? ब्रह्मानंदामध्ये प्रवेश करून देतो. कशात करून देतो? म्हणून आम्ही तुम्हाला विषयानंद सांगितलं. वास्तविक याचं वर्णन करण्याचं काय नव्हतं. मग सांगण्याचं कारण जो आनंद उपलब्ध होत असतो तो आनंद विषयाचा नसून कोणाचा आहे? मग कोणाकडे जाय? नळ पाणी देत असतो का नळाच्या द्वारा पाणी येते? मग नळाचं पाणी आहे का आणखी कोणाचं तरी असलं पाहिजे? म्हणजे टाकीत नसलं पाहिजे. टाकीत कुठं पाणी येत असते का? मग टाकीत तरी आलं कुठून? नदीत तरी आलं कुठून? ढगात तरी आलं कुठून? मग सगळं पाण्याचं केंद्र कोण जाईल? मग समुद्र आहे. जसं सगळ्या आनंदाचं केंद्र कोण आहे? समुद्र जर कोरडा असता तर ह्या इतकं पाणी आलं असतं.
ब्रह्म जर आनंद रूप नसतं तर आपल्याला आनंद प्राप्त झाला. म्हणून सर्व आनंदाचं मूळ कोण आहे ते इथे सांगितलं का. ब्रह्मानंद विलय ग्रंथे पंचमोध्यायीचा विषयानंद येते द्वारेण आत्मधाम प्रविशताम. ब्रह्मानंद विलय ग्रंथ या ब्रह्मानंद आम्ही याचं वर्णन केलेलं आहे. पंचमोध्यायीचा 5वा प्रकरण सांगितलेलं आहे. याच्यामध्ये योगानंद, आत्मानंद, पुढे अद्वैतानंद, विद्यानंद, शेवटी कोणता ते विचारसागरामध्ये काय सॅम्पल आहे बघा. थोडंसं एकाच पानात विचार सगळा निश्चलदाजीने काय केलं, संपवून टाकला. आणि विद्यारण्याने किती अध्याय सांगितले, 5 प्रकरण खर्च घातले. म्हणून विषयानंद येते ना द्वारेण आत्मप्रविष्टता. मग तुम्ही काय करा, विषयानंदाच्या द्वारा कोणत्या आनंदापर्यंत जा. ब्रह्मा तिथंच थांबायचं का. पहिल्याच वर्गामध्ये 10 वर्ष काढायचं. काय झाली पाहिजे, प्रगती झाली पाहिजे ना. नाही दृष्टांत ब्रह्मानंद येतो आणि विषयानंद येते द्वारे आत्मप्रविशता. मग या विषयानंदाच्या द्वारा आपण कोणापर्यंत जायचं. मग सरपंचाच्या निवडणुकीत देऊन नुसतंच सरपंच राहायचं का नरेंद्र मोदी व्हायचं. तेवढ्या थांबायचं का. कोणत्या आनंदापर्यंत जा, ब्रह्मानंदापर्यंत. म्हणून विषयानंद हे ब्रह्मानंदाचा काय द्वार आहे. मग याच्याद्वारा आपल्याला कोणा ऐकायला का नरेंद्र मोदीची भेट घ्यायची, जाऊ पियेला भेटावं लागेल तर कुठे जाण्याकरता मिळतो. ते काय ते काय इतराचं घर आहे, काय काय चालला आपला भेट घेण्याकरता. मोठ्या मोठ्या माणसाला सुद्धा काय होत नाही, काय की काय घेता येत नाही. पण ब्रह्मानंद प्राप्त होण्याचं द्वार हे विषयानंद असल्यामुळे विषयानंदाचा बहुतेक सर्व लोकांना काय मग चुकताय कुठं. तैसा हृदयामध्ये मी रस्ता असं का भ्रांतासी का विषय एवढी बोलले. मग संत कोणत्या आनंदात असतात, ब्रह्मानंद. गाऊ राम राम सुखे सेव, गाऊ राम राम दोन्हीचा अनुभव सांगितला. ब्रह्मानंद आणि गाऊ रामदास म्हणजे भक्तीचा आनंद आहे. आपल्या संतांच्या ठिकाणी दोन्ही प्रकारचा आनंद आहे. ब्रह्मानंद आहे पुन्हा काय सर्वात्मक पण कोणता आनंद ब्रह्मा. आणि मनी भक्तीची बरं का ब्रह्मरसही आणि पुन्हा कोणता आहे सुखेचे आणि पिठेचे सुख नव्हे. आणि पुढं आज दोन्ही आनंदाचं काय आहे. मग सर्वांमध्ये श्रेष्ठ आनंद कोणता आहे बघ. सदसंतांनी ब्रह्मानंदाचा आहेच आहे, पण विशेष सांगितलं का निरसदूत म्हणजे कोणता आनंद, ब्रह्मानंद बरं का. आणि त्याच्यामध्ये शंकरी सुख असेल का काजू बदाम केशर कसं कोणता आनंद आहे काय. निरसे सुखाचा आनंद आहेच आहे. कशाचा पुन्हा संगीत मसाला आहे त्याच्यात. मग संगीत मसाला आहे तो कोणता आनंद भक्ती. लावणी मृदंग सुखे असं गोड आनंद आहे. आज कोणता दिवस आहे. बरं उद्या सोमवारी चांगला दिवस आहे. तुमच्या अभंग द्या ते आपलं अभंग करून देऊ तुम्हाला नाही का. पहिले 5 अभंग कोणते आहे. हे तो एक संता ठाई, हे तो एक संता